हॅलो बच्चा पार्टी. कसे आहेत सगळे? मजेत ना? अभ्यास करताय का? हो, करतोय सर, करतोय. करा करा अभ्यास करा बाळांनो. कारण आपल्याला नीट आणि जेई क्लिअर करायचं आहे ना, क्रॅक करायचं आहे ना, त्याच्यामुळे अभ्यास करायला लागेल भरपूर सर. ठीक आहे, चला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल बघतोय. त्याच्यामध्ये अल्कोहोलचे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण पुढचा वाला पार्ट बघतोय बाळांनो, दॅट इज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? सगळ्यात पहिल्यांदा डिहायड्रेशन म्हणजे काय? ओव्हरऑल एखादा मॉलिक्यूल आहे त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढणं. काय बाहेर काढणं बाळांनो? वॉटर, H2O बाहेर निघला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी OH आहे, एक्झाम्पल म्हणून आपण असं म्हणूया, कुठेतरी असा OH आहे बघा, कुठेतरी असं इथं OH लिहिलाय आपण, हा OH, आणि त्याच्या अल्फाला इथं कुठेतरी हायड्रोजन आहे ना, हा एक H. ओव्हरऑल काय बाहेर काढायचं बाळांनो? -H2O बाहेर काढायचं आहे. आणि याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला? डिहायड्रेटेड प्रोडक्ट. डिहायड्रेशन म्हणजे काय? आपण म्हणतो ना, माझं खूप डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशन झालं म्हणजे काय होतं रे बाळांनो? डिहायड्रेशन झालं म्हणजे पाणी बाहेर पडलं बॉडीतनं. बरोबर आहे की नाही? सेम थिंग आहे, रिॲक्शन मधून ज्या वेळेला वॉटर लिबरेट होईल, वॉटर बाहेर जाईल, त्याला म्हणायचं डिहायड्रेशन. ओके, ठीक आहे. आपण एक 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 कॉन्सेप्ट बघणार आहे त्याच्यामध्ये. बाळांनो बघा, आता डिहायड्रेशन म्हणजे काय म्हणलं आपण? वॉटर मॉलिक्यूल लिबरेट होणार आहे. ओके, एक्सेप्ट. आता बघा, याच्यामध्ये ही जी रिॲक्शन आपण करणार आहेत, ही कुठं कोरिलेट करायची आणि कशी लक्षात ठेवायची? तुम्हाला E1 रिॲक्शन आठवते? E1 रिॲक्शनच्या सगळ्या स्टेप फॉलो करता येतं. कोणत्या बाळांनो? E1 रिॲक्शनच्या सगळ्या स्टेप. 2 स्टेप मेकॅनिझम असणार आहे. पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन असणार आहे. E1 मध्ये पण सेम थिंग होती. सेकंड स्टेप काय होती? अल्फा हायड्रोजन जो आहे, कार्बोकॅटायनचा अल्फा हायड्रोजन, तो एलिमिनेट करायचा आणि डबल बॉन्ड बनवायचा. सेम, बरोबर आहे. म्हणजे 2 स्टेप होत्या. पहिल्यामध्ये काय होतं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दुसरा काय होता? अल्फा हायड्रोजन एलिमिनेशन. अगेन बघा, ज्या वेळेला आपण फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन म्हणतोय, त्या केसमध्ये E1 रिॲक्शन आपण फॉलो करतो म्हणताय. E1 रिॲक्शन मध्ये रिॲक्शनचा रेट कशावरती डिपेंड होता बाळांनो? कशावरती डिपेंड होता? सबस्ट्रेट वरती. कशावरती बाळांनो? सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे काय? स्टार्टिंग मटेरियल. काय रे बाळांनो? स्टार्टिंग मटेरियल. आता बघा, स्टार्टिंग मटेरियल म्हणजे काय होतं? तिथं हॅलोजन्स होते. काय होते बाळांनो? हॅलोजन्स. आता इथं काय असणार आहे? हॅलोजन असतील का? नाही. डिहायड्रेशन बघतोय ना आपण अल्कोहोलचं, म्हणजे इथं काय असणार आहे? OH असणार आहे. लिव्हिंग ग्रुप इथं OH करणार आहेत आपण. कसे करणार आहेत बघूया. ठीक आहे, मग सबस्ट्रेट वरती डिपेंड आहे. म्हणजे टर्शरी हॅलाइड्स कसे होते? टर्शरी हॅलाइड्स कसे होते? ससेप्टिबल म्हणतो आपण त्याला, म्हणजे फास्ट रिॲक्शन तिथं व्हायची. सेम थिंग इथं सुद्धा काय होणार आहे बाळांनो? टर्शरी अल्कोहोल असतील तर रिॲक्शनचा रेट फास्ट असणार आहे. दुसरा, त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर प्रायमरी. वन मोर थिंग, दॅट इज रेट कशावरती डिपेंड होता? सबस्ट्रेट वरती होता. बरोबर आहे का नाही? मग सबस्ट्रेट कसा बनला पाहिजे? इंटरमिडिएट स्टेबल बनला पाहिजे. कार्बोकॅटायन कसा बनला पाहिजे? स्टेबल बनला पाहिजे. ती वाली कॉन्सेप्ट डोक्यात ठेवायची आणि इथं लॉजिक लावायचे. ओके, फर्दर जर आपण पुढे बघितलं तर या केसमध्ये बघा, एलिमिनेशनचा आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. एलिमिनेशन मध्ये 2 प्रोडक्ट असतात. कोणता? हॉफमन आणि सेटझेफ. कोणता प्रोडक्ट असतो? हॉफमन आणि सेटझेफ. हॉफमन म्हणजे कोणता? टर्मिनलला डबल बॉन्ड. आणि सेटझेफ म्हणजे कोणता बाळांनो? इंटरनल डबल बॉन्ड. कोणता बाळांनो? इंटरनल डबल बॉन्ड. ठीक आहे. आणि या रिॲक्शनच्या केसमध्ये, या रिॲक्शन मध्ये आपल्याला ऑलवेज अँड ऑलवेज कोणता डबल बॉन्ड मिळणार आहे? मॅक्स केसेस मध्ये कोणता डबल बॉन्ड मिळणार आहे? सेटझेफ वाला. राहील का लक्षात? चला मग आपण रिॲक्शन सुरुवात करूया. डायरेक्टली रिॲक्शन मध्ये जाऊया. 2 स्टेप मेकॅनिझम म्हणले, त्यातली पहिली स्टेप बघूया आपण. बघा, कन्सिडर करा आपल्याकडे एखादा अल्कोहोल आहे, जो आत्ताच लिहिला होता आपण. हा अल्कोहोल घेतलाय. आता अल्कोहोलला आपल्याला काय करायचं बाळांनो? प्रोटोनेशन करायचं आहे. काय करायचं बाळांनो? प्रोटोनेशन. आणि प्रोटोनेशन म्हणजे काय करायचं रे बाळांनो? प्रोटोनेशन म्हणजे आपण काय करायचं? याच्यामध्ये H+ देऊन टाकायचा. काय द्यायचं बाळांनो? H+. कंडिशन कोणती असेल? H+ कंडिशन देऊन टाकायची. कंडिशन कोणती? H+. आता H+ कंडिशन म्हणजे काय वापरायचा बाळांनो? याच्यामध्ये वापरायचा H2SO4. काय वापरायचा? H2SO4. H2SO4 वापरला आपण. H2SO4 वापरलाय. H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आपण यूज करू शकतो. बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे H2SO4 काय देणार आहे? H+ देणार आहे. आता हा H+ जो लिहिलाय तो कुठून आलाय? H2SO4 मधून. तिथला एक हायड्रोजन जर काढला आपण, HSO4- बनेल की नाही तिथं? व्हेरी गुड. मग आपण H+ इथं दिला तर व्यवस्थित बघा रे बाळांनो, इथं काय बनलाय? OH किती आले? 2.
ऑक्सिजनने लोन पेअर दिली, चार्ज कोणता पॉझिटिव्ह, चार्ज कोणता पॉझिटिव्ह, बरोबर आहे का? गुड. नाव याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. आता हा वॉटर मॉलिक्यूल इझिली लिबरेट होईल का नाही? होईल. बघा ही झाली पहिली स्टेप. याच्यामध्ये काय होणार आहे बघा बाळांनो, इथून वॉटर मॉलिक्यूल इझिली निघून जाईल. वॉटर मॉलिक्यूल जर इझिली निघून जात असेल, वॉटर मॉलिक्यूल इझिली जर निघून जात असेल, -H2O म्हणूया आपण. हा काय करणार आहे, वॉटर मॉलिक्यूल असं काढून घेऊन जाणार आहे. ओके, वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेला, बनला काय रे बाळांनो? कार्बोकेटॅन. कोणता आहे? सेकंडरी. अल्फा एच किती आहेत रे बाळांनो? 5. ठीक आहे. रिअरेंजमेंट वगैरे करून तुम्ही बघू शकता, पॉसिबिलिटी आहे का रिअरेंजमेंट होण्याची. पण इथं रिअरेंजमेंट केल्याच्या नंतर सुद्धा सेम कार्बोकेटॅन बनणार आहे, त्याच्यामुळे मी याला ऍज इट इज ठेवतोय. ही झाली पहिली स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकेटॅन. बरोबर आहे. मग ही कोणती बाळांनो? फर्स्ट स्टेप. ही कोणती स्टेप? फर्स्ट. वाटल्यास मी मेन्शन करून देतो, तुम्हाला असं व्हायला नको. फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप. ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन बघा बाळांनो. बघा आता ज्या वेळेला आपण इथं H2SO4 वापरला होता, याच्यातनं बाहेर काय पडला होता? HSO4 मायनस. काय बाहेर पडला होता बाळांनो? HSO4 मायनस. लक्षात असू द्या, इथं काय यूज करतो व्यवस्थित बघा रे बाळांनो. ठीक आहे. बघा आपण SN1 रिएक्शन मध्ये किती कंपेअर करायचं? E1 ला कंपेअर करायचं, तीच रिएक्शन आहे. SN1 रिएक्शन काय सांगते आपल्याला की वीक न्यूक्लियोफाइल्स आर इनफ. बघा एक वेळेस कार्बोकेटॅन बनलाय, वीक न्यूक्लियोफाइल्स कसे असतात? इनफ असतात. आता इथं काय बनलं बाळांनो? कार्बोकेटॅन बनलाय. इथं वीक बेसेस आर इनफ. काय म्हणायचं? वीक बेसेस आर इनफ. या केसमध्ये काय असणार आहे बाळांनो? वीक बेस कसे असतील? इनफ असतील. वीक बेस कसे असणार आहेत? इनफ असणार आहेत आपल्याला. वीक बेसेस कसे? इनफ. आता हा HSO4 मायनस स्ट्रॉंग बेस आहे का? नाहीये. कसा बेस आहे बाळांनो? वीक आहे. बरोबर आहे का नाही? हा HSO4 मायनस काय करणार आहे? इथला हायड्रोजन काढून घेणार आहे बाळांनो. हा वाला इथे डबल बॉन्ड बनवणार आहे. आपल्याला काय मिळेल? असा डबल बॉन्ड मिळेल. याला काय म्हणतो आपण? कोणता डबल बॉन्ड बनलाय? टर्मिनल आहे की इंटरनल आहे बाळांनो? पटकन सांगा बरं. ओके, हा आहे इंटरनल डबल बॉन्ड. दॅट इज सेटजेफ रूल यांनी फॉलो केलाय. सेटजेफ प्रोडक्ट. बरोबर आहे. ठीक आहे. याच्यासोबतच आणखी एक प्रोडक्ट बनेल, तो पण आपण डिस्कस करूया. बघा याच्यासोबत आणखी एक प्रोडक्ट बनणार आहे, तो सुद्धा आपण डिस्कस करूया. बघा इथं सुद्धा हायड्रोजन्स आहेत बाळांनो. तिथे किती हायड्रोजन आहेत बाळांनो? 3. किती किती किती? 3 3 3. ठीक आहे. तिथला जर हायड्रोजन निघला तर बघा, इथला जर हायड्रोजन आपण पिकअप केला तर डबल बॉन्ड असा बनणार आहे. डबल बॉन्ड कुठे आहे? टर्मिनलला. डबल बॉन्ड कुठे आहे? टर्मिनल. डबल बॉन्ड कुठे आहे? टर्मिनल. टर्मिनल शेवटी शेवटी. त्याला कोणता प्रोडक्ट म्हणतो आपण बाळांनो? कोणता प्रोडक्ट म्हणतो? पटकन बाळांनो, कोणता प्रोडक्ट म्हणतो आपण याला? हॉफमन. कोणता रे बाळांनो? हॉफमन. कोणता प्रोडक्ट? हॉफमन प्रोडक्ट. आता आपण काय सांगितलंय? रिएक्शन आपली कोणतं प्रोडक्ट प्रिफर करते बाळांनो? ऑलवेज अँड ऑलवेज ही रिएक्शन सेटजेफ प्रोडक्ट प्रिफर करते. अंटिल और अनलेस सेटजेफ प्रोडक्ट बनण्यासाठी जो हायड्रोजन आहे तो ऍबसेंट जोपर्यंत नाहीये तोपर्यंत ही रिएक्शन तोच प्रोडक्ट. ओके, ठीक आहे. ऑलवेज की पॉइंट. ओके, फॉलोज सेटजेफ रूल ओनली. फॉलोज सेटजेफ रूल. ऑलवेज सेटजेफ रूल ला प्रायोरिटी द्यायची बाळांनो. राहील का लक्षात? राहील लक्षात? पक्का? शुअर? ठीक आहे. चला पटकन याला लिहून घ्या. लिहा पटकन. झालं? ओके. रिएक्शन कंडिशन पण बघूया आपण. याच्यामध्ये रिएक्शन कंडिशन कन्सिडर. आपण काय केलंय? रिएक्शन घेतली, स्टार्टिंग मटेरियल अल्कोहोल घेतला, अल्कोहोल सोबत आपण रिएक्शन करणार आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सबस्ट्रेट वगैरे स्कोप बघितलाय, रिएक्टिव्हिटी रेट बघितलाय. ओके. आपल्याला आता पुढे काय बघायचंय की रिएक्शनची कंडिशन काय काय असली पाहिजे. रिएक्शन कंडिशन. बघा सगळ्यात पहिलं डिहायड्रेशनची रिएक्शन आहे. रिएक्शन कोणत्या बाळांनो? डिहायड्रेशनची आहे. डिहायड्रेशन म्हणलं की आपण काय करणार आहेत? डिहायड्रेशन म्हणलं की आपण काय करतो बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढतो. त्यासाठी काय लागतो आपल्याला? H+
ऑलवेज रिक्वायर्ड कोणती कंडिशन बाळांनो, H प्लस कंडिशन रिक्वायर्ड आहे, मस्ट आहे, मस्ट. ठीक आहे. दुसरा पॉइंट, H प्लस कंडिशन झाली आपल्याला. जर H प्लस नसेल, H प्लस कंडिशन नसेल तर तिथं असते अल्युमिना. काय असतं बाळांनो, Al2O3. और तो जरी नसेल, और म्हणूया आपण, इथं असतो अनहायड्रस ZnCl2. काय असतं बाळांनो, अनहायड्रस ZnCl2. राहील लक्षात? ठीक आहे. फर्दर मोर, इफ, जर बघा, इफ टर्शरी अल्कोहॉल असेल, व्यवस्थित आहे का, जर टर्शरी अल्कोहॉल प्रेझेंट असेल तर अशा केसमध्ये रिॲक्शन फास्ट होते. रिॲक्शन ही 20 डिग्री सेल्सिअस टू 80 डिग्री, कुठे बाळांनो, 20 to 80 डिग्री सेल्सिअस मध्ये रन होते, म्हणजे वर्कआउट होऊन जाते. जर तीच इफ अल्कोहॉल, आपला अल्कोहॉल जो आहे तो जर सेकंडरी असेल, मी काय म्हणलं, आपल्याकडे काय घेतलं आपण, टर्शरी अल्कोहॉल घेतलाय. टर्शरी अल्कोहॉलची कंडिशन आपण काय सांगितली, 20 to 80 डिग्री सांगितली. सेकंडरी अल्कोहॉलची रिएक्शन कंडिशन ही आहे 120 डिग्रीच्या आसपास, म्हणजे आपण म्हणूया 80 to 120. ठीक आहे. आणि तिसरी बाळांनो, तिसरी, इफ टर्शरी अल्कोहॉल जर प्रेझेंट असेल तर या केसमध्ये आपण म्हणूया 120 अबोव. ओके, म्हणजे आपण असं सुद्धा म्हणू शकतो, डिहायड्रेशन जर करायचं असेल तर रिएक्शन कंडिशन टर्शरी अल्कोहॉल असेल 20 डिग्री टू 80 डिग्री इनफ टेम्परेचर आहे. जर सेकंडरी असेल तर अप टू 120 लागतं, म्हणजे अबोव 80 डिग्री सेल्सिअस लागतं. ओके. आणि तिसरा कोणता रे बाळांनो, टर्शरी प्रायमरी राहिला होता ना आपला, हा प्रायमरी आहे ना. गुड गुड गुड. आपल्याकडे जर प्रायमरी अल्कोहॉल असेल तर किती डिग्री लागतं रे बाळांनो, 120 डिग्री सेल्सिअस अबोव, म्हणजे 120 डिग्री टेम्परेचरच्या पुढं टेम्परेचर आपल्याला रिक्वायर्ड असेल. लक्षात असू द्या, डिहायड्रेशन करण्यासाठी. ठीक आहे. टेम्परेचर कंडिशन तुम्हाला विचारली जाऊ शकते का, पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत, पण जर विचारल्या तरी लक्षात राहिल्या पाहिजेत तुम्हाला. ठीक आहे. ओके, चला आपण एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल वरती फोकस करा बाळांनो. रिएक्शन मध्ये मस्ट आहे, कंडिशन पेक्षा जास्त एक्झाम्पल वरती फोकस करत जा तुम्ही. ठीक आहे. कन्सिडर, आपल्याकडे व्यवस्थित बघा रे बाळांनो, टर्शरी अल्कोहॉल आहे, आला लगेच टर्शरी अल्कोहॉल. गुड. ठीक आहे. रिएक्शन कंडिशन काय असणार आहे बाळांनो, H प्लस कंडिशन असणार आहे. काय असणार आहे बाळांनो, H प्लस कंडिशन असणार आहे. रिएक्शन मध्ये H प्लस दिलाय आपण. H प्लस दिल्याच्या नंतर काय होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आहे. वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला म्हणजे आपण असं म्हणूया H2O आहे प्लस त्याच्यासोबत आपल्याला टर्शरी अल्कोहॉलचा डिहायड्रेशन वाला प्रोडक्ट म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर गेलेला प्रोडक्ट काय मिळालेला आहे, कार्बोकटायन मिळालेला आहे. आता कार्बोकटायन एक वेळेस मिळाला, HSO4 मायनस आहे आपल्या रिएक्शन मास मध्ये, काय होणार बाळांनो, अल्फा हायड्रोजन इथून निघणार आहे, आपण असं म्हणूया मायनस H प्लस. बरोबर आहे. HSO4 मायनस काय करणार आहे, याला रिजनरेट करणार आहे, म्हणजे HSO4 मायनस याला काढून घेऊन जाणार आहे, H2SO4 परत जनरेट होणार आहे. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं बाळांनो, आयसोब्युटीन. प्रोडक्ट काय रे बाळांनो, आयसोब्युटीन. याचं नाव काय आहे, आयसोब्युटीन. काय रे बाळांनो, आयसोब्युटीन. हा कोणता होता, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, त्याच्यापासून काय मिळालं आपल्याला, आयसोब्युटीन. राहील का लक्षात, शुअर आहेत ना. ठीक आहे. कन्सिडर, आपल्याकडे आहे, व्यवस्थित बघा, इथं आपल्याकडे अल्कोहोल आहे, अल्कोहोल आहे आपल्याकडे. याच्यामध्ये आपण काय केला, अगेन H प्लस कंडिशन दिली. व्यवस्थित बघा रे बाळांनो, एक्झाम्पल खूप महत्वाचे आहेत. ओके, आपण काय केलं, याच्यामध्ये H प्लस कंडिशन दिली. H प्लस देतो म्हणजे काय टाकतो बाळांनो, H2SO4 टाकतो आपण. ठीक आहे. H2SO4 ऍड केला, काय होणार आहे बाळांनो, पटकन सांगा. इथे कार्बोकटायन बनणार आहे सर, बनवू द्या. छान, कार्बोकटायन बनला. आता बघा, याचा रिअरेंजमेंट करून प्रोडक्ट लिहू शकता तुम्ही, काही हरकत नाहीये. आणि डायरेक्ट जरी लिहिला तरी सेम प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. आपण दोन प्रोडक्ट लिहिणार आहेत. बघा, व्यवस्थित बघा, एक प्रोडक्ट आणि इकडे आपण दुसरा प्रोडक्ट लिहूया. ठीक आहे. बघा रे बाळांनो, एक प्रोडक्ट आपल्याला काय मिळाला, असा डबल बॉन्ड मिळाला. डबल बॉन्ड कुठे मिळालाय, टर्मिनलला. हा प्रोडक्ट कोणता आहे, हॉफमन. कोणता प्रोडक्ट आहे, कोणता प्रोडक्ट आहे, हॉफमन. कोणता आहे,
हॉफमनचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे. दुसरा प्रोडक्ट बघा रे बाळांनो, इथला हायड्रोजन काढतोय आपण. ठीक आहे. डबल बॉन्ड कुठे येईल? मधल्या साईडला. हा कोणता प्रोडक्ट आहे? सेटझेप. हा प्रोडक्ट कोणता आहे? सेटझेप. मेजर प्रोडक्ट कोणता? कोणता रे बाळांनो? मेजर 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 मेजर. आर्मी वाला मेजर नाही, प्रोडक्ट मेजर सांगा. ओके, हा मेजर आणि हा कोणता? मायनर. आपण काय सांगितलंय? सेटझेप प्रोडक्ट आपल्याला कसं मिळणार आहे? मेजर क्वांटिटी मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, राहील लक्षात? चला पटकन लिहा बरं, लिहा पटकन. झाला? गुड. नेक्स्ट वन. ओके, कन्सिडर आपल्याकडे आहे बेन्झीन. काय आहे बाळांनो? बेन्झीन आहे. इथं आपण OH लिहिलाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलं बाळांनो? H+ कंडिशन दिली. काय कंडिशन दिली आपण? H+ कंडिशन दिली. H+ कंडिशन सोबत काय असणार आहे बाळांनो? H+ कंडिशन म्हणजे काय असणार आहे बाळांनो? H2SO4 असणार आहे. H2SO4 असणार आहे म्हणजे काय? हा बेन्झीन लिहिला आपण. CH2 इथं कार्बोकॅटायन. ठीक आहे. एलिमिनेशन प्रोडक्ट लिहून टाका. एलिमिनेशन प्रोडक्ट म्हणजे अल्फाचे हायड्रोजन एलिमिनेट होणार आहेत. कोणते अल्फाचे हायड्रोजन एलिमिनेट होतील बाळांनो? पटकन सांगा. दोन, एक टर्मिनल आणि दुसरा इंटरनल. टर्मिनल मध्ये काय होतं बघा? हा PH. ओके, इथं असा डबल बॉन्ड येईल. हा कोणता प्रोडक्ट? हॉफमन. हॉफमनचा H लिहिलाय मी. हॉफमनचा काय लिहिलाय? H. ठीक आहे. H म्हणजे काय? हॉफमन. आणि तो कसा असणार आहे? मायनर. हॉफमन आणि प्रोडक्ट कसा असणार आहे? मायनर. लक्षात असू द्या. आणि दुसरा आपण लिहितोय सेटझेप प्रोडक्ट. कोणता रे बाळांनो? सेटझेप. सेटझेप मध्ये काय असणार आहे? पटकन सांगा. मेजर की मायनर प्रोडक्ट तो? ओके, हा प्रोडक्ट असणार आहे सेटझेप. आणि हा कसा असेल रे बाळांनो? मेजर. ठीक आहे, राहील लक्षात? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, कन्सिडर आपल्याकडे सायक्लोहेक्झेन आहे. काय आहे? सायक्लोहेक्झेन. इथं OH आहे बाळांनो. इथं काय आहे? OH. ठीक आहे. याच्यापासून प्रोडक्ट बनणार. व्यवस्थित बघा, इथं तुम्हाला कन्फ्युजन करायचं खूप काम केलं जातं. इथं तुम्हाला कन्फ्युजन करायचं खूप काम केलं जातं. मी काय करतो, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 4 ऑप्शन्स आपण लिहूया. ओके, एक डबल बॉन्ड, दुसरा 2 डबल बॉन्ड, तिसरा डबल बॉन्ड, चौथा ऑल अबोव. ठीक आहे. चला पटकन ट्राय करा बरं. पटकन पटकन पटकन, लवकर 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 सॉल्व करा पटकन. झालं का? ओके, व्यवस्थित बघा. हे एक्झाम्पल आपल्या डोक्यामध्ये काय काय आलं पाहिजे हे एक्झाम्पल्सला बघितल्याच्या नंतर. ठीक आहे. आपण याला विथ मेकॅनिझम ट्राय करूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल काय करायचं आहे. ठीक आहे. मेकॅनिझम वगैरे बाळांनो. मेकॅनिझम. ठीक आहे. आपल्याकडे काय होता? सायक्लोहेक्झेन होता. ह्या पटकन सायक्लोहेक्झेन होता. त्याच्यावरती इथं टर्शरी अल्कोहोल होता. बरोबर आहे. आपण H+ कंडिशन दिली. कोणती कंडिशन दिली आपण? H+ कंडिशन मध्ये काय केलं आपण? चेक करा पटकन पटकन पटकन. H+ कंडिशन मध्ये काय केलं आपण? H+ कंडिशन मध्ये इथं OH बाहेर काढला, कार्बोकॅटायन इथं बनला. बरोबर आहे का? मी डायरेक्ट बाहेर काढला. ठीक आहे. डन. आता मला सांगा, इथे 3 पॉसिबिलिटीज आहेत. इथे किती पॉसिबिलिटीज आहेत बाळांनो? 3. इथले हायड्रोजन निघू शकतात, इथले निघू शकतात, इथले निघू शकतात. नंबर ऑफ प्रोडक्ट कोणते बनतील जर असा क्वेश्चन असेल, नंबर ऑफ प्रोडक्ट्स कोणते कोणते बनत आहेत असा क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला काय करायचं बाळांनो?
या तिन्ही प्रोडक्ट लिहायला लागतील. बघा तिन्ही प्रोडक्ट लिहायला लागतील की नाही बाळांनो? ओके, तिन्ही प्रोडक्ट आपण लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा पहिला आपण काय करूया, टर्मिनलचे हायड्रोजन काढून घेऊया, असा डबल बॉन्ड बनेल. बरोबर आहे का? दुसरा बाळांनो व्यवस्थित बघा, दुसरा वाला आपण काय करूया, इथलं हायड्रोजन काढूया, असा डबल बॉन्ड बनेल. आणि तिसरा कसा बनेल बाळांनो? बाळांनो तिसरा कसा बनणार आहे चेक करा. तिसरा असा बनेल, इकडून डबल बॉन्ड. ओके, म्हणजे तिन्ही प्रोडक्ट बनणार आहेत. आणि मेजर कोणता असणार आहे? हे दोन वेळा बाळांनो सेम आहेत तर हा कसा असेल? मेजर. आणि हा कसा असेल? मायनर. ओके, मेजर आणि मायनर वरती क्वेश्चन असतो. आणि एक ऑप्शन जर असा असेल फर्स्ट सेकंड थर्ड ऑल, तरी तो वाला आपला आन्सर असणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. एखादा काय करा माहिती का, डबल बॉन्ड कुठेतरी तिसरीकडेच लिहून देईल. अशा केसमध्ये आपल्याला डबल बॉन्ड कुठे बनतात ते खूप महत्वाचं आहे बाळांनो. ठीक आहे. ओके चलो नेक्स्ट वन एक्झाम्पल नेक्स्ट बघूया आपण. ओके, कन्सिडर सायक्लोहेक्झेनचा वाला बघितला आपण, बेन्झोलिकचा बघितला. एक ओपन चेन मध्ये आणखी ट्राय करूया आपण. कन्सिडर आपल्याकडे आहे CH3 CH2 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 OH H प्लस कंडिशन दिली आपण. H प्लस कंडिशन दिल्याच्या नंतर काय होणार आहे बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल तिथनं बाहेर पडणार आहे, कार्बोकेटायन बनणार आहे. नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4, CH3 CH2 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 आणि केटायन बनला का? गुड. आता हा कार्बोकेटायन बनलाय, हा कार्बोकेटायन बघा. एक प्रोडक्ट आपण लिहूया म्हणजे एक 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 आपण सगळे ट्राय करूया. ठीक आहे. आता या कार्बोकेटायनला मी इथं सेंटर मध्ये लिहितो. या कार्बोकेटायनला मी काय करतोय? सेंटर मध्ये लिहितोय. आपण याचे प्रोडक्ट्स लिहायचेत ना, म्हणून याला इथे लिहूया आपण CH3 CH2 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 केटायन. ठीक आहे. हा आपण इथे घेतलाय, याचे आपल्याला प्रोडक्ट लिहायचे. ठीक आहे. मला सांगा बाळांनो, याचा इलिमिनेटेड प्रोडक्ट कोणता? आपण म्हणूया इथे इलिमिनेशन झालंय. ठीक आहे. शेवटच्या कार्बन्स मध्ये काय झालं बाळांनो? इलिमिनेशन. मग प्रोडक्ट काय बनेल बाळांनो? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 असं बनेल. गुड, छान. दुसरा बाळांनो, याची रिअरेंजमेंट झाली. काय झालं? रिअरेंजमेंट. ओके, रिअरेंजमेंट. आपल्याला माहिती आहे कार्बोकेटायन स्टॅबिलिटीसाठी काय करतात? रिअरेंजमेंट करतात. काय करतात बाळांनो? रिअरेंजमेंट. म्हणून म्हणजे काय होणार आहे? इथला हायड्रोजन कुठे शिफ्ट होईल? टर्मिनलला. म्हणून मग काय बघा रे बाळांनो, CH3 CH2 CH3 कार्बोकेटायन कुठे बनला? इथे. बरोबर आहे का? आता इलिमिनेशन कुठून येईल रे बाळांनो? परत दोन साईट आहेत का आपल्याकडे? आहेत. एक टर्मिनलला इलिमिनेशन पॉसिबल आहे, जो की हाच प्रोडक्ट बनवेल. बरोबर आहे का? ठीक आहे. आणि एक मधल्या साईडला पॉसिबल आहे. तो वाला प्रोडक्ट बघा बरं बाळांनो, काय बनेल? तो वाला प्रोडक्ट चेक करा रे बाळांनो, काय बनला? अरे काय बनेल? CH3 CH बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH आणि परत CH3. आलं का लक्षात? ओके, म्हणजे मेजर प्रोडक्ट कोणता असेल? हा. कोणता बाळांनो? सेटझेप. मेजर प्रोडक्ट कोणता? सेटझेप. हा असेल आपला मेजर. आणि काय असेल हा? मायनर. लक्षात असू द्या, रिअरेंजमेंट खूप महत्वाची आहे. रिअरेंजमेंटचे प्रोडक्ट सुद्धा व्यवस्थित बघा. ठीक आहे, समजला? पक्का राहील लक्षात? रिअरेंजमेंट करता येतील आता? ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो, बघूया, ट्राय करूया. आणखी एक एक्झाम्पल देतोय, नंतर मी तुम्हाला व्हेरियस डिफरंट एक्झाम्पल देईन. एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगून देतो, नंतर आपण बाकीचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला देईन तुम्हाला. ठीक आहे. बघा, कन्सिडर आपल्याकडे आहे, व्यवस्थित बघा रे बाळांनो, CH3 आपल्याकडे आहे. हा कार्बन, याच्यावरती आपण लिहिलाय CH3 CH3 CH3
CH2OH. ठीक आहे. नाव याच्यामध्ये आपण काय टाकणार आहेत? H प्लस. काय देणार आहेत? काय H प्लस. ठीक आहे, आपण दिलं H प्लस बाळांनो. H प्लस कंडिशन आपण दिली. ठीक आहे, H प्लस दिली सर. H प्लस कंडिशन आपण दिली. काय होणार आहे बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल लिबरेट होणार आहे. म्हणजे कार्बन वरती एक CH3 आहे, लेफ्ट CH3, इथे एक CH3 आहे ॲज इट इज. पुढं कोण आहे? CH2. इथं काय बनला? कार्बोकेटायन. काय बनला? कार्बोकेटायन. बाळांनो काय बनला? कार्बोकेटायन सर. हा कार्बोकेटायन कोणता आहे बाळांनो? पटकन सांगा. पटकन. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. पटकन. हा कार्बोकेटायन आहे प्रायमरी. अल्फा एच किती रे बाळांनो? 0. अल्फा एच किती? 0. पण अल्फाला CH3 किती आहेत? अल्फा Me=3 आहेत. म्हणजे मिथाइलची रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? आहे सर. मग मिथाइलची रिअरेंजमेंट करून घ्या रे बाळांनो. मिथाइलची रिअरेंजमेंट करायची. काय करायची? रिअरेंजमेंट करायची. रिअरेंजमेंटला मी R लिहू का? रिअरेंजमेंटला फक्त R लिहितोय मी. जाऊ द्या. ओके, रिअरेंजमेंट कशी करता रे बाळांनो? मिथाइल शिफ्ट करून. कशी करणार आहेत? मिथाइल शिफ्ट करून. मिथाइल कसं शिफ्ट करणार? 1,2 मिथाइल, 1,2 Me शिफ्ट. कोणाची शिफ्टिंग? मिथाइलची. रिअरेंजमेंट रिएक्शन आहे. ठीक आहे. मग इथून जो मिथाइल शिफ्ट होतोय बघा, व्यवस्थित बघा. हा जो CH3 आहे कुठे ट्रान्सफर होईल? इथे. तो CH3 ट्रान्सफर झाला, व्यवस्थित बघा. CH3 कुठं ट्रान्सफर झाला? CH2 वरती. काय बनेल रे बाळांनो? कार्बन. बरोबर आहे. याच्यावरती इथे एक CH3 आहे, इकडे एक CH3 आहे. याच्यावरती काय आलं बाळांनो? कार्बोकेटायन. पुढे कोण आहे? CH2. पुढे कोण आहे? CH3. तो CH3 कुठून आलाय बाळांनो? ट्रान्सफर होऊन आलाय, या जागेतनं ट्रान्सफर झालाय पुढं. बरोबर आहे का? ठीक आहे. कार्बोकेटायन कोणता बनलाय? चेक करा बाळांनो. कार्बोकेटायन बनलाय कोणता आहे रे बाळांनो? कार्बोकेटायन बनलाय टर्शरी. अल्फा एच किती आहेत रे बाळांनो? 3 + 3 + 2. अल्फा एच इक्वल टू किती झाले? टोटल 3 + 3 + 2 8. नंबर ऑफ अल्फा एच इन्क्रीजेस, स्टॅबिलिटी बाळांनो इन्क्रीजेस. अल्फा एच वाढले, स्टॅबिलिटी काय होते? वाढते. अल्फा एच वाढली की स्टॅबिलिटी वाढते. स्टॅबिलिटी जर वाढत असेल, व्यवस्थित आहे का? स्टॅबिलिटी जर वाढत असेल तर इंटरमिडिएट कसा असतो? स्टेबल असतो. म्हणजे हा इंटरमिडिएट कसा असणार आहे? स्टेबल असणार आहे. न्यूक्लियोफाइल नाही आहे आपल्याकडे. काय करायला लागेल आपल्याला? एलिमिनेशन. एलिमिनेशन करण्यासाठी अल्फा हायड्रोजन परत मोजायचे. एलिमिनेशन करण्यासाठी काय करायचं बाळांनो? अल्फा एच चेक करायचे. जेवढ्या टाईपचे अल्फा एच तेवढ्या टाईपचे प्रोडक्ट मिळणार आहेत आपल्याला. जेवढ्या टाईपचे अल्फा एच तेवढ्या टाईपचे आपल्याला काय मिळतील? प्रोडक्ट. आता जेवढ्या टाईपचे म्हणण्यापेक्षा इकडे एक आहे, इकडे एक आहे. दोन्ही कसे आहेत बाळांनो? सेम. म्हणजे तिकडचा एलिमिनेटेड एक प्रोडक्ट मिळेल आणि दुसरा कोणता मिळेल? इकडच्या साईडनं एलिमिनेटेड एक प्रोडक्ट मिळेल. 2 मिळतील. ठीक आहे, आपण लिहूया, मग लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे बाळांनो, बघा आपण काय करूया? टर्मिनल एलिमिनेशन करूया. हा वाला किंवा हा वाला, दोन्हीपैकी एक काढायचा. ठीक आहे. काय बनेल बघा? कार्बन आहे. ठीक आहे. काय आहे बाळांनो? कार्बन आहे. त्याला किती हायड्रोजन? 2. CH2. इथं काय आला? परत कार्बन. इथं कोण आहे रे बाळांनो? CH3. बरोबर आहे. याला असं लिहू का? तुम्हाला कन्फ्युजन होईल अदरवाइज. ओके, CH2 कार्बन CH3. ठीक आहे. पुढे कोण रे बाळांनो? CH2 CH3. बघा याचं नाव काय असणार आहे? नंबरिंग डबल बॉन्ड कडनं 1 2 3 4. बरोबर आहे. 1 2 3 4. ब्युटीन आहे तो. 1 कुठं? 2 मिथाइल बट 1 ENA. ठीक आहे, ह्याचं नाव असणार आहे 2 मिथाइल बट 1 ENA. लिहू का नाव? ठीक आहे, दोन्ही प्रोडक्ट लिहूया आपण, मग नंतर नाव लिहूया. आता हा वाला आपण काय करतो? एलिमिनेशनचं प्रोडक्ट देतो बाळांनो. कार्बन आहे, इथं डबल बॉन्ड आला, इथं CH आणि इथं CH3. इकडे एक CH3, इकडे एक CH3. CH3 CH3. आता बघा दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तुम्हाला लगेच IUPAC वरनं लक्षात येईल. याचं नाव काय रे बाळांनो? 2 मिथाइल but 1 ENE. 2 मिथाइल but 1 ENE. ठीक आहे. दुसरा इथे चेक करा. अगेन नंबरिंग 1 2 3 4. 1 2 3 4.
कुणीकडे जा सेम आहे, पण इकडून मिथाईल पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे, म्हणून नंबरिंग कुठून इथून 1 2 3 4. इथं कशी दिली होती नंबरिंग 1 2 3 आणि 4. बरोबर आहे का? ठीक आहे. या केसमध्ये काय नाव मिळालं बाळांनो? मग पटकन सांगा. टू मिथाईल, अगेन सेम, टू मिथाईल बट 2ENE. 1ENE आणि 2ENE मध्ये फरक आहे ना बाळांनो? आहे ना? ओके, तोच डिफरन्स आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं, when 1,2 dimethyl propan 1OL 2 dimethyl propan 1OL treated with H plus gives काय देणार आहे बाळांनो? मेजर प्रोडक्ट कोणता देणार आहे? 2 मिथाइल बट 2Ne आणि मायनर प्रोडक्ट 2 मिथाइल बट 1ENE. मेजर आणि मायनर याच्यावरती लिहायचं असेल मेन्शन करून ठेवा. मेजर कोणता? हा वाला मेजर. आणि हा कोणता रे बाळांनो? हा कोणता? मायनर. हा कोणता? सेट झेप. आणि हा कोणता बाळांनो? हॉफमन. आलं का लक्षात? इझी आहे ना? ठीक आहे, इझी आहे. आता मी तुम्हाला काय करतो बाळांनो? डिफरंट एक्झाम्पल्स देतोय. थोडे एक्झाम्पल ट्राय करा, सॉल्व करा. जिथे इश्यू येत आहेत मला सरळ 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 टेक्स्ट करून द्यायचं. टेक्स्ट इन द सेन्स व्हॉट्सअपला मेसेज करून द्यायचा. ठीक आहे? ओके, चला एक्झाम्पल्स. त्याला लिहा पटकन. ओके, डन. एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झाम्पल सगळे सॉल्व करायचे. ठीक आहे, रिअरेंजमेंट जिथे पॉसिबल आहे तिथे रिअरेंजमेंट सुद्धा करायची. ठीक आहे, एक्झाम्पल वगैरे बाळांनो. इथे रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का? नाहीये, लक्षात असू द्या. टर्शरी अल्कोहोल बनणार आहे. इथे पॉसिबल आहे का चेक करायची. पॉसिबल आहे, रिंग एक्सपान्शन होणार आहे. सगळ्यांमध्ये काय ऍड करायचं रे बाळांनो? काय ऍड करायचं आहे? एच प्लस. काय ऍड करणार आहेत? एच प्लस. काय? एच प्लस. ठीक आहे, सगळ्यांमध्ये काय ऍड करायचं आपल्याला? एच प्लस. ठीक आहे, पीएच म्हणजे कोण असतं बाळांनो? बेन्झीन रिंग. कोण असतं? बेन्झीन रिंग. इथे डबल बॉन्ड आहे, व्यवस्थित बघा. इथे अल्कोहोल दिलाय. ठीक आहे, रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का ते पण चेक करायची. नसेल तर नसेल, असेल तर असेल. ठीक आहे, असेल तर रिअरेंजमेंट करायची, नसेल तर रिअरेंजमेंट करायची नाही. असेल पॉसिबल तरच रिअरेंजमेंट करायची, नसेल तर करायची नाही. समजतंय का? ठीक आहे, चलो ट्राय. जिथं पॉसिबिलिटी आहे रिंग एक्सपान्शनची तिथंच रिंग एक्सपॅन्ड करायची. जिथं पॉसिबिलिटी नाहीये तिथं डोकं सुद्धा लावायचं नाही. कळतंय का? चेक करा व्यवस्थित. इथं
रिअरेंजमेंट कुठे होईल? बेंझिलिक कॅटायन कसा असतो? मोर स्टेबल असतो. बेंझिलिक कडे रिअरेंजमेंट करायची. जिथं पॉसिबल आहे तिथं रिअरेंजमेंट करायची, जिथं पॉसिबल नाही तिथं रिअरेंजमेंट करायची नाही रे बाळांनो. ठीक आहे, चला एक्झाम्पल एवढे ट्राय करायचे आहेत. सगळ्यामध्ये रिॲक्शनची कंडिशन काय वापरायची आहे? सगळ्यामध्ये रिॲक्शनची कंडिशन काय वापरायची आहे? H प्लस. सगळ्यांमध्ये काय ऍड करायचं बाळांनो? H प्लस रिॲक्शन कंडिशन. एवढ्या सगळ्यांवरती काय टाकणार आहेत? पाणी. कशामध्ये? H प्लस मध्ये. व्हेरी गुड. पाणी काढायचं बाहेरून रिॲक्शन मधून. H प्लस दॅट इज काय असणार आहे? H2SO4. नंबर ऑफ एग्जाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 एवढे एक्झाम्पल ट्राय करायचे. ठीक आहे, चला मी साईड लावतोय, पटकन लिहा. ठीक आहे, लिहिले? ओके गुड. ठीक आहे, चला मग नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया आपण. ओके, तोपर्यंत काय म्हणायचं आपण? काय म्हणतो आपण तोपर्यंत? पटकन सांगा, काय म्हणतो आपण तोपर्यंत? काय असतं? काहीतरी असं असतं ना, काहीतरी असं असतं ना रे बाळांनो, बरोबर आहे का? असं काहीतरी म्हणतो ना आपण. हे अरे ठीक है, चलो बाय बाय.